करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसंवेद्यात्मरूपा देवा तुझे गणेश सकलार्थपती प्रकाशू म्हणे निवृत्तीदास उधारी जोजी तैसे श्री गुरुचे महिमान आकडितासे साधन हे दानो निम्या नमन निवांत केले ज्यांचे केले स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंदू चरणा श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता गजानना अवलीला अवतरले जगताराया बोला ताळी वाजवा गजानना अवलिया आनंद ब्रह्मांड गजानना महाराजा गिरिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तमती मालक समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। पुरुष मंडळी पुढे सरका थोडे या पुढे या थोडे थोडे मी समोर म्हणतो तुम्ही सर्वजण मागे म्हणा महिला मंडळी सर्व मंगल्य मांगल्य 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 उपास सुट्याचा राहिला जोराने बोला सर्व मंगल्य मांगल्य मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शिवे बोला शरण्य त्र्यंबके गौरी शरणं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी उदो बोला उदो बोला उदो बाई माऊलीचा कृष्णाबाई माऊलीचा विठाबाई माऊलीचा कृष्णाबाई माऊलीचा विठाबाई माऊलीचा माझ्या तुळजा भवानी माऊलीचा माझ्या सप्तशृंगी माऊलीचा तुळजा भवानी माऊलीचा सप्तशृंगी माऊलीचा माझ्या रेणुका माऊलीचा माझ्या अंबिका माऊलीचा माझ्या रेणुका माऊलीचा माझ्या अंबिका माऊलीचा माझ्या मुक्ताई माऊलीचा माझ्या मुक्ताई माऊलीचा माझ्या मुक्ताई माऊलीचा माझ्या जनाई माऊलीचा ओ बुधो बोला बुधो आईचा उदो उदो बाई आईचा उदो उदो आईचा माऊलीचा उदो उदो दुर्गा माता जगदंबा माता जय दुर्गा माता सारा सार विचार करा उठा उठे नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतनेत निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू उपस्थित या ठिकाणी जमलेले सर्व भाविकजन कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराया
तुम्हा आम्हाला नामाचं महत्व प्रतिपादन करतात. कीर्तन रूपी सेवा कोण्या निमित्तानं आहे तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. हिंदू म्हटलं तर हा सांगायचं कामच नाही. महाराज आता अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रापर्यंत नवमीपर्यंत गावागावामध्ये महाराज म्हणतात हा नवरात्र उत्सव, जगदंबेचा हा नवरात्र उत्सव प्रत्येक गावात प्रत्येक घरी चालू आहे. त्याला अनुसरून तुमच्या गावामध्ये सुद्धा सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ गावाला धन्यवाद द्यावा तेवढं कौतुक आहे. कारण एक गाव देवी हे फार तुमच्या गावात पाहायला भेटून राहिलं. विठला विठला फार महत् भाग्य आहे बाबा. हा नवरात्र उत्सव आहे आणि त्या निमित्त जगदंबे समोर आज माझ्याकडे पहिल्या दिवसाची ही सेवा आहे. बघा आता या जगदंबेचा आज हा उत्सव आहे. महाराज म्हणतात या 9 दिवसामध्ये आपण जगदंबेची आराधना करायला पाहिजे. आदिमाया शक्तीची आराधना प्रत्येकाने केलीच पाहिजे. ज्याला शक्तीची जरूरत प्रत्येकालाच आहे. बरोबर नाही. बिगर शक्तीशिवाय काय चालू शकत नाही. बिगर शक्तीशिवाय तुम्ही उठू शकत ना. शक्तीची जरूरत प्रत्येकाला आहे. आता या 9 दिवसामध्ये त्या जगदंबेची आराधना करायची आहे. बघा आता आराधना कशी करायची आहे. आता तुम्ही पहा हे तरुण पोरं 9 दिवस महाराज एवढे कडक उपास करतात. तरुण मंडळी बरं, तरुण मंडळी ते पायात चप्पल घालत नाही. त्याला म्हटलं का रे बाबा पायात चप्पल काऊन नाही, तर तो काय म्हणते उपास आहे. दाढी का रे बाबा काय आहे, उपास आहे. काही जण पाणी पितात तरी उपास करतात, एकच टाइम पाणी. काहीच घेत नाहीत तरी तरुण पोरं आराधना करतात. काही दूध घेतात तरी उपास करतात. काही संध्याकाळी आरती झाल्यानंतर जेवतात, म्हणजे एक टाइम उपास करतात. काही 2 टाइम जेवतात तरी उपास करतात. मग आमच्या महाराज आमच्या रावल्याच जात नाही. अरे तुमच्याच्यानं रावलं कसं काय जात नाही. अरे आपले मनुष्य योनी आहे ना. उपास तापास महाराज म्हणतात या 9 दिवसात जर तुम्ही करत ना मग करता कधी. ठला विठला हो. आदी माया शक्तीची उपासना जर तुम्ही केलं ना, ही आदी माया शक्ती दैवत असं आहे. महाराज म्हणतात बाबा आदिमाया शक्ती असं दैवत आहे. महाराज म्हणतात तुम्हाला लवकर पावणारं दैवत म्हणजे आदिमाया शक्ती. ठला विठला आता बघा इकडे पहा. आता आपण आपल्या सगळं आवडीप्रमाणे करतो. सगळं आपल्या आवडीप्रमाणे चालू आहे. आता देवीची मूर्ती वर्गणी पाहून है ना आपल्या आवडीनं. बरोबर आहे ना. देवीची साडी देवीची आवडीनं आपल्या आवडीनं. हे डेकोरेशन तुम्ही माग कीर्तनात बोलावं लागते बा. हे डेकोरेशन आपल्या आवडीनं. पूर्ण देवीच्या समोर कार्यक्रम आपल्या आवडीनं. आपल्या आवडीचा प्रश्न आहे. आपण आपल्या आवडीचा प्रश्न केला पण जगदंबेला काय आवडते याचा कोणी विचारच नाही केला. जे देवात तुम्ही आम्ही बसवलो ना दादा, त्या दैवताला काय आवडते. महाराज म्हणतात दैवत बसलं ना, बैसली दैवता पुढे वैष्णवाची गाणी हो. बैसली दैवता पुढे वैष्णवाची गाणी हो. बैसली दैवता पुढे वैष्णवाची गाणी. बैसली दैवता पुढे वैष्णवाची गाणी हो. ओंकार गणपती कंठी तुळशीचे पूजन. तुळशीचे पूजन हो. ओंकार गणपती कंठी तुळशीचे पूजन.
बैसली दैवता पुढे, बैसली दैवता पुढे, पुढे पुढे काय म्हटलं, काय म्हटलं वाघबोळा? हा, वैष्णवाचे गाणे वैष्णवाचंच गाणं झालं पाहिजे देवी समोर. वैष्णवाचं गाणं रामकृष्ण गीती गात, रामकृष्ण गीती गात, छंदे आपुलिया नाचता, आपुलिया निजा घेऊन फिरती गा. जनिवने अवघा देव, जनिवने अवघा देव, किंवा एक गाऊ आम्ही, गाऊ आम्ही विठोबाचे नाम, गाऊ आम्ही विठोबाचे, आणि गाते काम नाही आता, आणि गाते काम नाही आता, आणि गाते काम नाही आता. वैष्णवाचे गाणे देवी समोर व्हायला पाहिजे. ऐका, निदान देवीचा पुजारी तरी माळकरी पाहिजे. देवीचा पुजारी मला 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 म्हणतो फक्त सांगणं काम आहे, शेवटी प्रश्न तुमचा आहे, आमचं जे आहे ते का सांगा. हो, आता वैष्णवाचे गाणेच व्हायला पाहिजे देवी समोर. तुम्ही दररोज म्हणता आरतीत, काय म्हणता, काय म्हणता, रात्रीचे समयी करती, हा काय करा, रात्रीचे समयी करती. बोला महिला मंडळी, हा? जागरण हरिकथा हो, हरिकथा देवी समोर झाल. उपासाचा नियमच बदलला हो महाराज लोकांनी. लोकांना 2 किलो उडीद आणि 2 किलो ज्वारी, हो 2 आणलेला आहे घरी. हो, उडीद माग करून टाकले. हो, कैन्याच्या भाकर उपास सोडला गेला पाहिजे म्हणतात. कैन्याच्या भाकरवर कुठेच संबंध नाही याचा. देवी भागवतात पा कुठेच असं दिलं नाही की दिवसभर उपास करावा, देवीची आरती नाही केली चालीन, संध्याकाळी एक मोठी 2 भाकरी टाकाव्या कणकीच्या कैन्याच्या, त्या ठेसा घ्यावा, बुटलभर तेल घ्यावे, कन्नावून 2 भाकरी दाबाव्या आणि देवीचा उपास सोडावा, असं नाही सांगितलं. मला एक समजून राहिलं, या कैन्याच्या भाकरीचा उपासाचा काय मिळाला भाऊ? काय मिळाला? मी एक दिवस विचारच केला, म्हटलं हा काऊन कसं काय आहे, कैन्याची भाकर आणि उपासाचा काय मिळाला? मग मी विचार केला, कैन्याची भाकर असते दमदार, आहे की नाही? तुम्ही कैन्याची भाकर खा, उद्या संध्याकाळ जेवायचं कामच नाही तुम्हाला. तो सण नाही ते, असं काहीच नाही दादा. उपहास म्हणजे काय आहे, एक दिवसापुरतं तरी त्या देवीच्या सानिध्यामध्ये राहणं, आणि उपास म्हणजे त्या देवीचं नामचिंतन करणं. ठाला विठाला चला जे देवीला आवडते ते करावं. आता हे जे जगदंबा आहे, असं उठलं सुटलं दैवत उभं नाही झालं. हे दैवत का आजच्या कालचं आहे का? आजच्या कालचं आहे का? अनादि निर्गुण हो प्रगटनी भवानी, अनादि निर्गुण, निर्गुण प्रगटनी भवानी, प्रगटनी भवानी, ओ मैया तुला मर्दना लागोनी, ओ मैया तुला मर्दना लागोनी, विविध तापाची करावया जाणनी, विविध तापाची करावया जाणनी, भक्ता लागी तू पावती निर्वाणी, पावती निर्वाणी, आईचा दोगवा मागी, आईचा दोगवा मागीन, आईचा दोगवा मागीन, आईचा दोगवा मागीन. अनादि निर्गुण निर्गुण असणारी जगदंबा संत महात्मे म्हणतात आम्ही प्रगट केली.
आम्ही प्रकट केली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी आली कशासाठी महाराज? मोह महिषासुर मर्दना लागून. तुमच्या मधला मोह हा सगळ्यात मोठा जबरदस्त महाराज म्हणतात राक्षस आहे. त्या मोहरूपी महिषासुराला वध करण्यासाठी जगदंबा आली. अहो महाराज म्हणतात त्या जगदंबेला संत महात्म्यांनी प्रगट केलं. पण प्रगट केलं आणि आणून कुठे बसवलं बाबाजी? अवधूतबा कुठे बसवलं? पंढरपुरात आणून बसवलं ना, बसवलं. आणि तेच जगदंबेला नाव ठेवलं हे ग विठाबाई माझे पंढरीचे आई. हे ग विठाबाई माझे पंढरीचे आई. हे ग विठाबाई माझे पंढरीचे आई. माझे पंढरीचे आई. माझे पंढरीचे आई. पंढरीचे आई माझे पंढरीचे संत महात्मे म्हणतात आम्ही प्रगट केली आणि पंढरपूरला त्या जगदंबेची स्थापना केली. आणि आम्ही वर्षातून त्या जगदंबेचा 2 वेळेस गोंधळ घालतो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी. पुढे काय? एका जनार्दनी अंबा उभी. एका जनार्दनी अंबा ठेवणी कटी. आजही महाराज म्हणतात आमची आंबा विटेवर उभे आहे की वाट पाहे उभा. तुमची वाट पाहते आहे. वारी झाली. सारे वारकरी काल्याचा कार्यक्रम घेऊन निघले. नामदेवराय देवळामध्ये गेले तर देवाच्या डोळ्यातून पाणी पडून राहिलं. देवा तुम्ही सर्व जगताला हसवणारे, तुम्ही सर्व देव जगताला लढवणारे, तुम्ही लढावं देवा तुम्ही. अरे नामा हे माझे वारकरी आज घरी चालले, परत चालले. त्यांना माझा एक निरोप दे बाबा, निरोप दे. काय निरोप दे? आषाढी कार्तिकी विसरू नका मज. विसरू नका मज. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. सांगत असे गुज पांडुरंग. तीच अंबा संत महात्मे म्हणतात आम्ही गावागावामध्ये आणली, प्रगट केली. आणि त्या जगदंबेच्या आम्ही गोंधळी झालो ना. आम्ही गोंधळी गोविंद गोपाळाचे बेडी आम्ही गोंधळी गोपाळाचे बेडी.
गोंधळ घालावा गोंधळ हरिनामी शंभरा घालावा गोंधळ घालावा गोंधळ हरिनामी शंभरा आम्ही गोंधळी 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 आम्ही अंबेचे गोंधळी 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 अंबेचे गोंधळी 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 टाळ्या वाजवा टाळ्या. आता आपण सगळे आंबीचे गोंधळी झालो. आपण आंबीची गोंधळी आहोत. एक लक्षात ठेवा, जिने विठ्ठल मात्रा घ्यावी. कठीण आहे, नाही तर अंग दुखते सद्भावून घेतली. नाही चालणार दादा. ठाला विठाला. गोंधळी सामान्य नाही. आता तर आमच्या गावात तिसऱ्या चौथ्या दिवशी 12 महिने गोंधळी आहे. 12 महिने गोंधळी आहेत. 12 महिने गोंधळी. गोंधळी आला एकादशीचा दिवस, त्यानं मग घरात गोंधळ केला. म्हणे महाराज द्या काय. म्हटलं एकादशी आम्ही काही देत नाही गळ्या. म्हणे मग पैसे द्या. म्हटलं जाऊ द्या. मी 10 नोट दिली, जाऊ द्या. तो निघून गेला पुढे. मले जायचं होतं कीर्तन आले. त्यांना ते दप्तर गिप्तर बंद केलं. सगळं तो गोंधळ गुंडून ठेवला. घुसला कुठे? घोसला कुठे? घुसला कुठे? हा, तो गोंधळी नाही नरकात गेला, मी देणारा नरकात गेलो. फला विठाल. अरे जगदंबेचे गोंधळी का असे होते का? जगदंबेचे गोंधळी सामान्य होते का दादा? सामान्य होते. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी. जगदंबा माता की. दुर्गा माता की. गोंधळा येई हो जगदंबे. 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 येई हो जगदंबे. गोंधळा येई हो जगदंबे. मुळा पिता तू. मुळा पिता तू अंबे. मुळा पिता तू अंबे. मुळा पिता तू अंबे. गोंधळा येई हो. गोंधळा येई हो. गोंधळा येई हो जगदंबे. 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 येई हो जगदंबे. गोंधळा येई हो जगदंबे. लवकर बंद कर बुवा. उठली एखादी बाई. कठीण काम व्हायला. ठाला विठाल. जगदंबेचे गोंधळी सामान्य नाहीत. व्यास सामान्य. व्यास सामान्य. जगतामध्ये सगळं जे उष्ट आहे ना ते व्यासांचं आहे. व्यासांचं. हा, सर्व ग्रंथी निर्मिती व्यासापासून निर्मित झालेली आहे. व्यास. जगदंबेचे गोंधळी हे नाही टोंग 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 टोंग. सामान्य. सामान्य बाजी. महाराज म्हणतात व्यास सामान्य नाही.
ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरी मध्ये फार जबरदस्त वर्णन केलंय. व्यास पुढचे कोण, दुसरे कोण, वैशिष्ट्य कोण होते? तुम्ही काही चहा घी घेता काय? आता हे सांगा लागेल ना बा देवीचं पहिले. मी पुढे सांगतो काय ते पुढे येतं, हे तर सांगा लागेल त्याचं पहिले. अरे ज्याचं आहे ते सांगसान की नाही. वैशिष्ट्य कोण? हा सांगा ना. आमचे आबा काहीच माहित नाही. लोकले महाराज काहीच माहित नाही हो. वैशिष्ट्य कोण? प्रभू रामचंद्रांचे गुरु व्यास. वैशिष्ट्य पुढे शुक. सुख सामान्य, सामान्य. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी व्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी व्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी व्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी व्याले. 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे, कापत बाहेरी आले, कापत कापत बाहेरी आले, कापत कापत बाहेरी आले. नागवेची पळून गेले रे, पळून गेले, नागवेची पळून गेले, ऐक खेडिया तुला सांगतो ऐक घेडिया, तुला सांगतो ऐक घेडिया, घेडी रे. शुकाचार्य पांडवांच्या यज्ञातला एक शीत खाल्ला होता. कोणी कोणी? शुकाचार्यांनी एक शीत खाल्ला होता. तर त्यांच्याच कुळातले महाराज राजा परिस्थिती त्यांना भागवत सांगावं लागलं. कशा मोबदला? काचा मोबदला? फक्त एक भाताचं शीत खाल्लं होतं. एक भाताच्या शीता मोबदल्यामध्ये त्यांना भागवत सांगावं लागलं. आता जे भागवतकार गणभर भात खात असतील तरी दूरच ठेवा. ठला विठल कठीण आहे. शुकाचार्य असे महान पंडित महाराज म्हणतात बाबा, महान तपस्वी ऋषी जगदंबेचे गोंधळी होते आणि त्या जगदंबे समोर त्यांनी गोंधळ घातला. ठाला विठाला दुर्दैव असं आहे महाराज. काय झालेलं आहे परिस्थिती. आज लोकांना याच्यापासून दूर झाले. बरेचसे लोक म्हणतात महाराज आम्हाला जगदंबेची काही जरूरत नाही. काय जरूरत आहे? आमचं सगळं पद्धतशीर आहे. गाडी आहे, बंगला आहे, टीव्ही आहे, कूलर आहे, फ्रीज आहे, काय पराठे आहेत महाराज. हा आम्हाला काय जरूरत आहे जगदंबेची? आता एवढं ऐका, एवढं ऐकलं की कीर्तनच संपलं. तुम्हाला जगदंबेची जरूरत नाही मला मान्य आहे, पण जगदंबेला तुमची जरूरत आहे दादा. ओ दादा, ओ दादा, इकडे पा. कीर्तन सुटलं, तुम्ही घरी गेले, झोपले, तुम्हाला सकाळी कोणीतरी उठवणार? तुम्हाला सकाळी कोणीतरी उठवणार? अरे बोला, कोणीतरी उठवणार? लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्हाला कोणीतरी उठवणार सापडणार नाही त्या दिवशी तुमच्या घरी गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. चाले हे शरीर हो कोणाची आसते, हरी बोल. चाले शरीर कोणाची आसते, चाले शरीर कोणाची आसते. सत्ता त्याची आहे. तुम्हाला पाणी पाहिजे का? ओ पाणी पाहिजे का तुम्हाला? अरे बोला ना. दाबा नाही का बटन? काही नाही ना हो तुमच्या हातात, काही नाही ना हो राजा, नाही ना तुमच्या हातात. नाहीत मानत लोक, नाहीत मानत महाराज, नाहीत मानत.
इथलं कठीण परिस्थिती आहे. मी काल कीर्तनाला गेलो त्या नांदुरेच्या पुढे, आणि त्या गावात आम्ही गेलो. आम्हाला तो मंडपच ना दिशे. त्याच गावातला माणूस उभा होता. त्या माणसाला आवाज दिला, म्हणलं भाऊ इकडे आहो, भागवत सप्ताह कुठे चालू आहे? तो म्हणे भागवत आहे का आमच्या गावात? म्हटला तुला तेही माहित नाही का? आपल्याला काय करावं लागते महाराज? आपले लेकरं भले, आपले ढोरं भले, आपली म्हैस बरी. काय जीवन आहे महाराज लोकांचं? काय जीवन आहे तुम्ही मला सांगा बरं. तुम्ही आले कशासाठी? तुमचं चालू काय आहे? अरे काही ना काही करता ना राजा. काय जीवन आहे? मग महाराज तर म्हणतात, नाही तरी पशुवनी, नाही तरी मनुष्यपण तरी साधी नारायण, नाही तरी तुमच्यामध्ये पशुमध्ये काय फरक आहे महाराज? काय जीवन आहे महाराज लोकांचं? असं वाटतं काय करा. सकाळी उठलं की वावरातून घरी, घरून वावरातून ती गाळा बांधलेच आहे. ते होंडके बैल मागे एक म्हैस बांधलेच आहे. वावरातून घरून, वावरातून घरून. काय जीवन आहे? काय जीवन आहे? हा, तुम्ही आले कशासाठी दादा? तुमचं चालू काय आहे? काय चालू आहे? तुम्हाला कोणी संत महात्म्यांनी संसार नाही सोडायला सांगितला. नका त्याजो बांधा हैल्या माळ्या, सुखी करावा धन्य ते दयावंत जे. अरे दादा, नाहीत मानत लोक. विठाला विठाला विठाला. डप्पे आले बापू. इकडं वैभव. बापरे बापू लय म्हातारे झाले आता. किती वय झाला बापू? किती? 80? जुनी साधू आहेत ना? लय तुझ्या बाबा 80 वर्ष झाले. पहा बरं, अजून 80 वर्ष झाले तरी म्हातारे तशीच बसले. पहा हे लोक. चेहरा पहा अजून तुम्ही, चेहरा पहा. सफरचंद सारखा चेहरा आहे अजून. पहा बरं. अजून हे लोक बसेल आहेत. येत आहे पहा जुने लोक अजूनही 80, 90. आपलं काही खरं नाही रे. हो, जास्तीत जास्त 40, 45 खलास. कधी नाही. 80 वर्ष झाले लोक बसेल आहेत. आज हे म्हातारे लोक बसेल आहेत 2-3. ते टोपीवाले बाप्पू मागचे. आवाज येते का मला बाप्पू? हा, किती वय झालं सांगा? किती? 70-80 लोक. बाप्पू आता 70-80 वर्ष झाले तुम्ही बसेला. ही मेहरबानी कोणाची आहे? ओ बाप्पू, ही मेहरबानी कोणाची आहे? देवाची ना? तरी वर्गणी देत ना राजा. वृक्षाची माझ्या शब्द द्या, प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला दवाखान्यात भरती केलं. 2 तास ऑपरेशन चाललं. ऑपरेशन संपलं. डॉक्टरनी 12 लाखाचं बिल दिलं म्हाताऱ्याच्या हातात. 12 लाख. म्हाताऱ्याने बिल पाहायला लढायला सुरुवात केली. डॉक्टर साहेब म्हणतात, का लढता तुम्ही? का लढता? पैसे जास्त झाले म्हणून लढता? म्हणे नाही साहेब, मी त्यासाठी नाही लढत. 2 तास माझं हृदय तुमच्या ताब्यात होतं, त्याचे तुम्ही 12 लाख काढता. ज्या जगदंबेनं माझं 80 वर्ष हृदय सांभाळलं, त्या जगदंबेनं मला 2 बोटाची चिठ्ठी नाही पाठवली. टाळ्या वाजवत ना राजा. हा, 80 वर्ष झाली अजूनही बाबा लोक उभेच आहे. पा साधू. हा, हे इलेक्ट्रिक बिल नका बरोबर. हे लाईनचं बिल, हे इलेक्ट्रिक बिल नका बरोबर. लाईनचं काय होते?
काय होते? अरे बोला ना हो. एकच समजतं मला, लाईन कट होते. हा, हे तुमचं मीटर चालून राहिला, जो हे मीटर, हे मीटर. हा हा हा, मला मीटर वाढते महाराज. ते मशीन आणली मग त्याच्यासाठी मी अशी तोंडात टाकली, ती फिरली, शांत होते. आता हे तुमचं मीटर चालून राहिला तो हे. हा हा हा, आणि त्यानं कट केलं तर मग लोक म्हणतात वारं गेलं, वारं नाही गेलं, देवाना फेस काढला तुमचा. चाले शरीर कोणाची आदते, आता लोक आम्हाला म्हणतात, तरुण पोर आम्हाला, ओ महाराज तुम्ही साधू लोक काय सांगता हो राजा, लोक चंद्रावर चालले, तुम्ही घोंगड्यावर जा. हमकमच सांगू, खरंच काळ बदलला हो, एवढा काळ बदलला. पहिले लग्नात जात का बाय, आजी आजी झोपली काय तू? नाही रे बापा लांडा, मी झोपते रे बाबा, मला तर उपास आहे रे बापा. पहिले लग्नात बाया जात काय? जातच ना भाऊ लग्नात बाया पहिले, नाही ना. अशा 2 पोरी पाठवत. आता माझ्या पोरीचं लग्न झालं ना, 8 गाड्या लावल्या म्या, 8 गाड्यात बाहेर जाऊन बसल्या, राहिले माणसं कंदील कंदील धरायला. आणि तटी गेले की काय, त्याच्याच तालात त्या. किती काळ बदलला, काय खर्च करून राहिले लोक. बेकार काम आहे रे बाबा, बेकार काम. नवरीला सजवली एक बाई, आणि नवरीच्या मायेला सजवली एक बाई. काय ते नवरी येते बापा, बेकार चांगलं लाला रे बापा, बेकार काम. काय मर्यादा होत्या. लग्न झालं की सारे पाहुणे जाणूशावर जात जात बाप्पू, सारे पाहुणे तरी टोप्या काढत, दुपटे काढत. आता हे कंचनपूर, आता आम्ही पाहुणा ट्रॅक्टरी आम्हाला न्यायला, आमची त्या चोरीची दमनी न्यायला. दमनी गेलो बाबा सारं, हो खरंच आहे दमनी. सारे पाहुणे तटी पारावर जात, लग्न झालं की नवरीचा बाबा अक्षित घेऊन जाय. मग ते दक्षिणेला सारे पाहुणे तर टोपी फाटक्या तरी काढत, पाहुणे वाजत जात मग मंडपात जे आले त्या पुंगीनं ती अशीच ती चालले पाहुणे रस्त्यानं, राम 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 राम, असे मस्त पाहुणे बसत, बुढेचे टुपे दुपटे असे खांद्यावर. पोटे डोळे वाचत पाणी, आता डोळे वाचा की डोळे फोडा होते. पोटे काही ऐकत नाही हो, एक पंगत पडतात, पोटे मोबाईल पाहत बसतात. अबे वाळा ना बे, अबे वाळा ना बे, ते मोबाईल पाहत बसत पोटे. काही वळत नाही, काय बदललं. आता लग्न लागलं तर देव लग्न श्रीमंत देवन ताणा बनून गादी उचलू दे ना. बेकार काम झालं खायच्या बाबतीत तर महाराज लोकांना. अरे आमचा प्रगतीचा काला झाला, लोक असे बाहेर उभे येतात, लोक काही मोडते रे, काही मोडते रे. आम्ही मंडपाच्या बाहेर निघलो, जे लोक पयत निघले का नाही, जे आले पयत ढोराई सारखे, गँगची गँगच निघली बा पयत, 3-4 जणांची. त्यात एक बारीक निघलं, ते भटकन खाली पडलं. जसं पडलं लोक त्याच्या अंगावून, अरे मेलं रे बापा, अरे मेलं. कोण उचलते, उचललं तर जागा जाते, कोणी उचले तर मेलं रे बाबा, अरे मेलं रे बाबा, अ बाबा. लाईन बसली, ते कल्ला करून राहिलं, बाबा पडलं रे बाबा. आम्ही उचललं, त्याला दवाखान्यात नेलं, डॉक्टरनं हात घेतला, डॉक्टरने त्याचा हात गेला भाऊ, हा डॉक्टरने दुसरा हात घेतला, हाही गेला हो राजा. डॉक्टरनं पायाला हात लावला, डॉक्टरने पाय गेला हो बाबा.
म्हटलं जाऊ द्या गेलं तर काही हरकत नाही. या माणसाला शुद्धीवर आणा म्हटलं. शुद्धीवर आम्ही नेतो अकोल्याले. डॉक्टर इंजेक्शन दिलं त्याला ते शुद्धीवर आलं. मी होतो त्याच्यासमोर उभा. मी मला म्हणते अ महाराज पहिली पंगत उठली काय मग. अरे मरून राहिला ना का. देवे दिला देह जन गो मंडा दिला देव भजना गो मंडा पटावादी केचा परमात्म्याने या सृष्टीची निर्मिती केली दादा. अनेक प्रकारच्या योनी केल्या परमात्म्याने. एकी केली खेचरे भुचरे वनचरे अनेक योनी निर्माण केल्या. आणि परमात्म्याने मागे वळून पाहिलं तेव्हा परमात्म्याच्या लक्षात आलं हिच्यामध्ये मला ओळखणार कोणी नाही. इतर योनीची ठाई हात व विचारोची नाही. पशुकाय पाप पुण्य. हो म्हणून मला म्हणतात याच देही घडे देवाचे भजन याच देई 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 घडे देवाचे भजन हरी बोल. याच देई घडे देवाचे भजन ज्ञान नाही कुठे रे बाबा. आणि काही ज्ञान नाही कोठे रे बाबा. नाही कोठे आणि काही ज्ञान नाही हो आणि काही ज्ञान नाही कोठे रे बाबा. ज्ञान नाही कोठे काही ज्ञान नाही कोठे रे बाबा. काही ज्ञान नाही कोठे याच देवाचे भजन याचे घडे देवाचे हरी बोल. याचे घडे देवाचे भजन याचे घडे देवाचे याच देई घडे देवाचे भजन 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 याच देही घडे म्हणजे इतर देही नाही. विचार करण्याचं ज्ञान मनुष्याकडे आहे. इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. आणि महाराज म्हणतात विचारा वाचोनी न पाविजे समाधान. विचाराशिवाय जीवनामध्ये समाधान नाही. आणि विचार करण्याचं ज्ञान मनुष्याजवळ आहे. मग मनुष्याने जीवनामध्ये माणसाने काय करावं महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या.
टाळ्या वाजवा टाळ्या. फार जबरदस्त मूर्ती निवडली तुम्ही आमचे सतीश महाराज. हो 25 ताळकऱ्याची एकटीच मूर्ती काम करते. टाळा विटाला. ए दादा म्हणून महाराज म्हणतात एक काम करा दादा. काय करा? सारा सार विचार करा. उठा उठे सार काय असार काय याचा विचार करा. पण कसा करा? उठा उठे आणि उठून काय करा? परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण करा. आता माझ्याकडे पहा, माझ्याकडे पहा, माझ्याकडे पहा. माणसानं काही गोष्टीचा विचारच करू नये. काही गोष्टीचा माणसाने एकदा विचार केला डबल करू नये. आणि काही गोष्टीचा विचार माणसानं क्षणाक्षणाने करा. आलं का लक्षात माझ्या? मला बोलणं लक्षात आलं का तुमच्या? अरे बोला ना. काही गोष्टीचा माणसाने विचार करूच नाही. नाही करू. समजत मला म्हणतात घे घे. अरे घे. अरे घे ना काही होत नाही घे. नाही 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 नाही. आणि किती जरी म्हटलं तरी हा कारण दारू पिऊन जर कोणाचं बरं झालं असतं आजपर्यंत कितीतरी इतिहास आहेत महाराज. पंढरपूरहून आलो ते येशीत आलो मी. आम्ही दोघं जण येशीत बसलो होतो. घरी आणून खोकला चालू झाला. बुवाजी खोकलाच बसेना. हो आमच्या गजीनाथ मंदिरात इथलं खोकलून राहिलो. एक दारू पिणारा आला म्हणे एवढे खोकलून राहिले राजा एवढे खोकलून राहिले घ्या म्हणे बंपर घ्या म्हणे घ्या. म्हणे तुम्ही हे घेतली म्हणे की 5 मिनिटाचा खोकला बसते. म्हटलं का रे हे मी बंपर दारू पिलो खोकला जाईल. म्हणे काहून जाणार नाही? मला 5 चक्कर वावर गेले म्हणे तुमचा खोकला जाणार नाही. काय सांगा या लोकांचं. या दारू पिणार काय बरं झालं मला तुम्ही सांगा ना. मी एकीत बसेल माझे एक जण बसेल होता. त्यांना त्याचा पारायला खाजून आणि मलाच पाय खाजून राहिलं. बसलो मलाच पाय खाजवत. मी एकदा मुक्यानं राहिलो मी. दुसऱ्यानं त्याने एवढ्या जोरानं पाय खाजवला मला पायचा रगतच काढलं. मी म्हटलं ओ भाऊ तुम्ही राजा मला पाय खाजून राहिले ना. म्हणे मला पाय कुठे आहे मग? काय करा या लोकांचं. किती थकले हो संत महात्मे. व्यसनी सगडी सोडून द्या ना सरळपणाचे जीवन जगाना. आता 7 दिवस हे पोरं महाराज म्हणतात बाबा देवीची आराधना करतात. आणि 7व्या 9व्या दिवशी देवी उठली. बारसले ट्रॅक्टरात बसली. मग दैत्य होता पोटात टाकतात. मग बारीक 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 जाळं तर कोणी म्हणतच नाही. मला एक सांगा ते देवीचे 7 दिवस तुम्ही भक्त होता आणि 10व्या दिवशी दैत्य का होता रे दादा? ठाला विटाला. काही गोष्टींचा विचार करूच नाही माणसं. नाही करू विचार. विनाकारण विचार करतात काय के लोक. हो कागद घेतात त्या कागदावर तक्ते पाडतात असे नादर विचार करतात. सकाळून उठल्या म्हणतात एका दाण्याने गेलं गड्या. भलकाही विचार माणसानं केला नाही पाहिजे. काही विचार करू नका. एक जण म्हणे महाराज मी पंढरपूरले 50 वर्षापासून पंढरपूरला जायचा विचार करून राहिलो. किती 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 खर्च येईल? म्हटलं 5 पैसे खर्च येणार नाही. म्हणे कसा? म्हटलं जाशील तर खर्च येईल. विचार करायचा काय खर्च येते? विनाकारण विचार करतात तर लोक काहीच घेण देण नाही काही नाही. जो करायला पाहिजे तो करेल. भलकाच करता काय विचार तुम्ही? एक वाट्यावर बसायचं असं आणि संध्याकाळी म्हशी जायच्या. अशी गोल शिंगाची म्हैस होती. एक वाट्यावर बसून विचार म्हणे काय शिंग घडवलेलं देवानं. काय शिंग घडवलं गळ्या आणि मानटापटाप बसते म्हणे विचार. भलकाच विचार आहे का नाही? जो पाहिजे तो करायला पाहिजे का नाही? आणि 1 दिवस नाही 2 दिवस नाही 6 महिने विचार केला. काय शिंग घडवले गळ्या काय शिंग घडवले गळ्या माय मान. त्यानं 6 महिने विचार केला. म्हशी येऊन राहिल्या त्या उठलं रस्त्यावर टाकली म्हशी शिंगात मान त्यानं. आता ते म्हैस असते म्हैस का मुखे घेईन काय? म्हैस लिंगे पयत तिला फेकणं होतं शिंगातून. तिने शिंगातून फेकलं खाली पडलं पाणी पाणी पाणी. लोक धावतून आले. म्हणत का रे जरासा तर विचार करायला पाहिजे होता बाबा. एवढं मोठं शरीर म्हशी शिंगात टाकलं जरा म्हणजे इच्छा 6 महिन्यापासून करून 6 महिन्यापासून करून राहिला पण त्याला काही नक्की आहे का? काही गोष्टीचा माणसाने विचार करू नये. आणि काही गोष्टीचा विचार माणसाने एकदा केला डबल न करू नये. लग्न करायचा विचार अवश्य करा माणसाने. अवश्य करा. मस्त करा. सुखी करावा. पण एकदा केला तर डबल नाही. डबल नाही. आमच्या ताळकऱ्यानं कमसे कम 150 पोरी पाहिल्या. 150 पोरी. म्हणून महाराज एखादी पोरगी पाहणार राजा खंडागार झालो म्हणे मी आता. मी आता त्याला वय किती झालं म्हणे 48. म्हणलं राहू दे ना आता 2 वर्षासाठी.
कठीण काम आहे हो, आता लय कठीण काम झालं. आम्ही पोरगी पाहायला गेलो, बैठकमध्ये बसलो, ती पोरगी आली. ती पोरगी कशी होती? ती पोरगी अंगठाने टाके तोंडात आहे. म्हटलं का रे पसंत आहे का? म्हणे पसंत आहे. म्हटलं काय करू म्हणे, काही इलाज नाही. पसंती झाली. त्या पोरीची माय मैखटमध्ये आली. त्या पोरीची मायने इकडे पाहिलं. त्या पोरीची माय म्हणे मी हॉटेल वाल्याला पोरगी देईन पण याला देत नाही. म्हटलं काहून देत ना बाई? आणि काय द्या महाराज बापा, सगळ्यात पहिले मलाच पाहायला आलता. लय काळ बदलत चालला दादा. तुकाराम महाराजांचं गात्यात प्रमाण आहे. तुकाराम महाराज म्हणतात एका पुरुषा दोघे नारी पुढे काय एका पुरुषा दोन नारी पाप वसे त्याचे. मित्र सांगत सतीश बा मला पुढच्या वर्षी दुसऱ्याने चहा प्यायला घरी म्हणे महाराज तुम्ही मागच्या वर्षी सांगितलं एका पुरुषात दोन नारी पाप वसे त्याच्या घरी, म्हणे मी आता तिसरी केली. याचं काही प्रमाण आहे का? म्हटलं ज्याचा प्रमाणच नाही त्याचं काय प्रमाण असणार आहे? एका गोष्टीचा माणसाने विचार केला डबल ना करू नये. आणि काही गोष्टीचा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार विचार करा. या भावसागरामध्ये बडिया बडिया डुबले दादा. हो दादा बडिया बडिया डुबले. तरले तेच तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. बडिया बडिया डुबले दादा. माया विगले भ्रमला. बडिया बडिया डुबले दादा. गेले गेले दादा गेले गेले गेले. हा त्याचे एवढं तर नाही ना तुमच्याजवळ? नाही ना नाही ना नाही ना. हो श्रीकृष्ण परमात्म्याला पत्न्या किती होत्या? ताई काय झालं? मांजर घुसली का? जाऊ द्या ना आता, बसाना जाऊ द्या ना. गेलं काय ज्याच्या दूध पिन ते. आजी श्रीकृष्ण परमात्म्याला पत्नी किती होत्या? तुम्ही भागवत ऐकणारा बाहेर ना हो तुम्ही. किती बोला ना? हा 16,108. रावणाला पत्नी किती होत्या? 80,000. 80,000 पत्न्या, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू. एक जण म्हणे मारा त्याला, मग कंट्रोल किती भेटेल सांग रे बाबा. आता काय लोकांचे दिमाग आहेत राजा. त्याला काय कंट्रोलचं काम पडे हो? कंट्रोलचं काम तुम्हाला गळ्या कंट्रोल आलं नाही काय? कंट्रोल आलं नाही काय गळ्या? हा आणि त्या कंट्रोल देणारे साधून राहिले बाबा तुम्ही. तो आहे म्हणून तुमचा राम मंदिरात तरी आला. ठला विठ्ठल एवढ्या पत्न्या
होत्या रावणाला 80,000. सगळ्यात महत्वाची पत्ती कोणती रावणाची? ताई सांगा ना तुम्ही कोणती? मंडोदरी. मंडोदरी सामान्य होती का? मंडोदरीले उद्या काय होते आज समजे. मंडोदरी जर अशी झाडाखाली बसली, झाडाखाली फुलाच्या, आता फुला झाडा की नाही, याच्या खाली बसली की त्या झाडाला फुलं येत, फुलं अशी बसली की तुम्ही पराठीत घुसल्या ते पाते आजी मध्ये साऱ्या मोठ्या पडल्या. तुमची तर लय कमाल आहे दादा, कमाल आहे बरं तुमची. मी तर नेहमी सांगतो, आता तुम्ही काय पाहा लागते बाबा. अगरबत्त्या पेटवा तुम्हीच, कापूर पेटवा तुम्हीच, दिवे पेटवा तुम्हीच, आणि घर पेटवा. मला बरेच दिवस लक्षात नाही आलं, लोक बाईले बसवतात घरून, चाल बस. कोणताच माणूस बाईले पेट्रोल पंपावर नेत नाही, बाहेरच उतरवतात. मी एक दिवस लक्षातच पाहिलं, म्हटलं कसं कोण करतात बाई, बाहेर उतरतात. मग पेट्रोल पंपावर बोर्ड पाहिलं मी, आग लावणाऱ्या वस्तू. काहीच लावलं ना बाबा आहे ना. मी मंदिरात निघलो बाबाजी, आणि गरोदर बाई माझ्याकडे आली सकाळी आज. तिने 100ची नोट हातात दिली. म्हणून महाराज मला पोरग होती की पोरगी सांग रे बाबा. आता बोल काहीच आहे का नाही, काहीच आहे का नाही आता हे. आता आम्ही काय सांगा बा, पोरगो की पोरगी होती काय, आता आम्ही काय ते बाबा आहो काय ते कोणता ते म्हटलं आता कसंच काय करा. एक 100ची नोट दिली, नाही सांगता नोट जाते हातातली. कायच करा म्हटलं बा. मी अंदाजे टोला मारला, अंदाजे म्हटलं बाई तुम्हाला पोरगा होते म्हणे. महाराज मला पोरगा पाहिजे नाही, मला पोरगी पाहिजे म्हणा. गेली नोट लागल्या. काहीच विचारत होता बाय. त्या लोणी आहे का नाही आपले, हे उमरी म्हणजे देवरी फाट्यासाठी मला भागवत झालं. एक बाई दुपारी सरतात माझं आली म्हणे, महाराज तुम्ही भविष्य पाहता काय? म्हटलं नाही तुम्ही तसे दिसता ना म्हणे. म्हटलं मी पाहत नाही ना बा. नाही तुम्ही पहा ना म्हणे. म्हटलं मला समजत नाही ना बा. नाही तुम्ही भविष्य पहा म्हणे महाराज. म्हटलं मला समजत नाही ना बा. नाही ना म्हणे महाराज. म्हटलं मला समजत नाही ना बा. तू काऊन म्हटलं बा, तू काऊन मला काही समजत नाही बाई. महाराज ते बाई म्हणे, महाराज तुम्ही तसे दिसता ना. म्हटलं हा बाई, तुला भविष्य जर तुला पाहायचं असेल तर आमचे राजेंद्र महाराज वक्ते आहेत, ते समजते. आता अरुण टेलर चालू केलं सावरपट्टीच्या, ते लोक पाहतात, ते समजते. नाही म्हणे तुम्ही पहा. म्हटलं बाई पाहायला काही हरकत नाही, पण त्याचं पुस्तक माझजवळ नाही. ते पुस्तक असते ते बाई म्हणे माघारी आहे ना महाराज. सांग रे बाबा आता राहायला का नाही आता हे. म्हटलं अनुभव जाय. त्या बाईने ते पुस्तक आणलं, दिलं माझजवळ. म्हटलं सांगा काय प्रश्न आहे तुमचा? म्हणे मला पतीचं मला पटत नाही. त्या पुस्तकात काय पहा. मी पान उघडलं. म्हटलं बाई तुमच्या पतीचं नाव मोतीराम आहे म्हणे. माई बाई कसं ओळखलं माय तुम्ही तर म्हणता मला समजत नाही. मी म्हटलं बाई तुमच्या सासऱ्या नाव सकाराम आहे म्हणे. माय बाई वा कसं समजून राहिलं तुम्हाला, तुम्ही तर म्हणता समजत नाही. म्हटलं बाई तुम्ही काल 15 किलो गहून 10 किलो तांदूळ आणले म्हणे. माय बाई माय तुम्हाला कसं समजलं? म्हटलं बाई ते हे कंट्रोलचं कार्ड आणलं. कंट्रोलच्या कार्डातून मी हे सांगितलं बा. आणि तुम्ही तर आता मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी झाल्या बाबा आहे ना. किती पैसे आले हा? आमच्या गावात देवीच्या महिला मंडळी देवी आणली लाडक्या बहिणीनं. मुख्यमंत्र्याच्या पैशातून पूर्ण पैसे जमा केले त्यानं. आलेले पैसे 1000 रुपये. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या बहिणा आणा, बहीण आणा, पण जगदंबेची लेख आ तुम्ही. लेख जगदंबेची लेख आ. मुख्यमंत्र्याच्या कोणा बहिणा, जगदंबेची लाडकी लेख मी संदाजी हो. या दोन पोरिया
अरे वा, नाचा ना, हा. ए. वा, वा. वा बरं पोरी, वा. वा. लाळ केलं कमी धंदाजी हो, लाळ दिलं कमी धंदाजी. तुका तुकी उतरला, तुका तुकी उतरला, तुका तुकी उतरला. कमी धंदाजी हो, दिलं कमी धंदाजी. या पोरीसाठी टाळ्या वाजवा. वा 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 वा. तुम्ही जगदंबेची लेख हा आणि मुख्यमंत्र्याच्या बहीण. तुम्ही शिंदे साहेबांनी निवडून काऊन दिलं? काऊन दिलं? हा 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 पैसे भेटतात म्हणून तुम्ही चिंता नका करू. शिंदे साहेब असताना तुम्हाला एसीचं तिकीट अर्ध होतं, पहिले होतं ना, आहे ना आता सध्या? अरे AC तिकीट अर्ध आहे तुम्हाला. आता ते डबल मुख्यमंत्री झाले. आता पुढच्या महिन्यात तुम्हाला एसीचं तिकीट पुरं माफ आहे. पुरं माफ झालं. पंढरपूरला चालली. हो, मुख्यमंत्र्याच्या बहिणी आहात तुम्ही, पण जगदंबेची लेख आहे. बहीण महत्वाची का पोरगी महत्वाची? चला बोला बाईला मंडळी. हा, पोरगी लेख महत्वाची का बहीण महत्वाची? हा, शिंदे दादा, शिंदे दादा, शिंदे दादा, शिंदे दादा, शिंदे दादा, शिंदे दादा. आणि शिंदे दादा 2 महिने पैसे लेट केले, मेला शिंदे. त्याचा मुर्दा गेला, मेलं त्याचं सारं. आणि पोरगी अशी आहे महाराज, पोरगी बापाले काही मागत नाही. हो, नाही मागत. लेख नाही होता. मला 2 पोरी आहेत महाराज. दोन्ही पोरीचे फोन येतात, बाबा जेवले का, बाबा जेवले का, जेवले का बाबा. ते पोट्ट म्हणते मला कॅमेऱ्याला पैसे नाही तर गच्चीच दबीन तो. पोट्ट म्हणते हो काही कामाचं नाही हो औलादी. पोरी हो, हाडाचं कष्ट करते बाप तुमच्यासाठी, रक्ताचं पाणी करते पोरी हो. बरं हा, अरे बाई मला एक सांगा, तुम्ही या पोरीला सकाळी उठलं, हिचा ड्रेस दिला, हिची थैली भरली, हिचा डबा तयार केला, तुम्हीच्या डब्यात पोहे तयार केले. पोहे तयार कोण केले? ताई. ओ ताई, तुम्ही पोहे आणले कोण? ओ बाई, तुम्हाला बापाचं काय वाटते ताई पोरी हो? जो बाप हाडाचं कष्ट करते महाराज, रक्ताचं पाणी करते ना. अरे ज्या दिवशी तुम्ही जाता तुमच्या माहेरी जाताना दादा सासरी, एका कोपऱ्यात बसते बाप महाराज म्हणतात, मुंडका पायात घालते, ढसा लढणारा जर कोण असेल तो बाप आहे महाराज, बाप आहे, बाप बाप बाप. पोरियो मला हात जोडून विनंती आहे, मला शब्द लिहून घ्या. तुम्हाला मला हात जोडून विनंती आहे, जेणेकरून आपल्या बापाची मान 4 चौकात खाली गेली नाही पाहिजे. एवढं बाप फक्त बस, एवढं जपा जीवनात ते आपल्या बापाला समाजामध्ये खाली पाहायला कापासून निवडलं पाहिजे. मग मला एक विनंती आहे तुम्हाला, तुम्ही जगदंबेची लेख आले. आमच्या गावात महिला मंडळींनी जगदंबेचे पैसे दिले. आता तुम्ही एकच काम करायचं, आजचा दिवस देवीचा पहिला आहे. तुमच्या लाडक्या भावात तिच्यातून फक्त किती द्यायचे? किती द्यायचे? किती द्यायचे? फक्त 500. किती बायाची इच्छा हातवर करा? 1 2. ते वर्गणी नाही, वर्गणी सोडून हा करा, हातवर करा. बाई तुम्हाला बाजूबाईची शपथ आहे. हा पहा नाही तर कठीण आहे बरं. हा लांड्या बोलून राहिला. कोणा कार्यकर्ते पोरं कुठे आहेत रे? कुठे आहेत रे पोरं मंडळाचे? काबे वर बसले काबे? या फिरवतो मोबाईल फिरव. करा महिला मंडळी हातवर करा देणारे बाया. करा, इमानदारीने करा. तुम्ही देऊन पहा, मला मग पुढच्या वर्षी सांगा लांडे महाराज आम्हाला काय अनुभव आला. 100% सांगतो तुम्हाला. 4 दिवस मला फोन करा. आणि ज्या बाईचे पैसे नाही आले, मी काही दूर नाही, मला फोन करा. 1 दिवस गाडीवर घेऊन या. प्रत्येक बाई जोडून घरून नाही घेतले तर मग म्हणजा ठला विठल. एवढा रावण होता दादा, पण परिणाम काय झाला सांगा? ते कबड्डी गेले
जळवत जाईल लया अब्राची सावली अब्राचे सावली चिडचिड चिडचिड करतात तो लोक बाया सुनवायरे घरात. मामाजी जा मंदिरात, जा मंदिरात, जा मंदिरात. मंदिरात याव आणि म्हाताऱ्यानं याव आणि इकडे दाखव नाताले माझं, दाखव नाताले माझं, दाखव दाखव बाबा दाखव. ते नातू भेटेन तुम्हाला आबा तुमचे दात पाहून तुमचं हट पाहून. बुडं तटीत बसते येत नाहीत तर सोनवारी अशी लाट मारते अशी लाट. मामाजी मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हणो रस्त्यात बसू नका, लात लागीन. हा लात लागीन, लाता मारून राहील ना बा तू, लात लागीन. हा तरी बुडी इकडे येत नाही तो राजा, तरी म्हातारे लोक येत नाहीत. इकडे आले तुम्ही पहा बरं, पहा बरं गळ्यात इनार घेतला हार पडते, हार लोक पाया लागतात. त्याला थोडी माहिती आहे वयता गेला हा. नाही तुमची गोष्ट नाही बरं बाबा, तुम्ही तर महाराज आहे बाबा. हा पण ऐकत नाहीत लोक, नाहीत ऐकत लोक. कळो येईल अंतकारी वेळी रे बाबा आमच्या बापूच नाही, आमच्या बापून तर मला नेल्याबरोबर आजीला लगे पाठ आणला, लांड्याचा दुई पाय. आजीनं चहा केला, बापूचं तर काम झालं काय. बाबा कोणी नाही, कोण आहे मग अंतकाळीचा सोयरा, सोयरा अंतकाळीचा सोयरा, सोयरा अंतकाळीचा सोयरा, सोयरा अंतकाळीचा सोयरा. विठुधारा बाबाने तुकारा, शरीर जायाचे झाला शरीर जायाचे केवणे, शरीर जायाचे केवळे, केवळे शरीर जायाचे केवळे, केवळे केवळे. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा म्हणून नामधरा कंठी विठोबाने. नामधरा कंठी विठोबा, नामधरा कंठी विठोबा. आता इकडे पहा जगतामध्ये सार काय असेल तर ते परमात्म्याचं नाम सार. सार 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 विठोबा तुझे सार, सार सार विठोबा नाम तुझे सार. म्हणून आशुळ पाणी जपत असे, म्हणून आशुळ पाणी जपत असे वारंवार, पाणी जपत वारंवार. सार 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 नाम तुझे सार, सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. हो सार 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 विठोबा नाम तुझे सार, नाम तुझे सार. हो सार 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 विठोबा परमात्म्याचं नाम सार आहे म्हणून नामधरा कंठी. आता फलकट तो संसार, सार एक भगवंत. फलकट संसार आहे, सार एक भगवंत आहे म्हणून नामधरा कंठी. आता सार सार समजते ना तुम्हाला. दुधातला सार काय आजी, आजी दुधातला सार काय बरं, सार काय सार दुधातलं काहीच बोलून नाही राहिल्या बाया. दुधातलं सार काय हा ताक. दुधातलं सार काय लोणी, ताक असार. बरोबर आहे ना. ताक ताक लोणी सार. हा मग लोण्याप्रमाणे संसार आहे आणि ताकाप्रमाणे फलकट तो संसार. ताकाप्रमाणे ताकाप्रमाणे संसार आहे, लोण्याप्रमाणे परमात्म्याचं नाम आहे. मग ताक कोण पेते? चला फटकन उत्तर द्या, झालं 10 मिनिटं राहिले कीर्तनात. इकडे पहा ताक कोण पेते? हा म्हशीचं वगारू. बरं तुम्ही पहा किती कसं असते ते.
तुम्ही पहा ते गमीला घेते ते बाई, त्या गमीला ते ताक टाकते, ते बांधेल असते, आणि ज्या त्याला गमीला दिसतं त्याला किती आनंद होते. पहा तुम्ही ते असं असं नाचते, ते असं त्याला वाटते काय आलं काय नाही, काय आलं काय नाही, काय नाही, ते काय आहे ताक, असं आहे, असं आहे, पलकट आहे, पलकट आहे. त्या ताकासाठी किती नाचते ते. पेते काय, पेते काय, ताक ताक. मग ताकाप्रमाणे संसार आहे. तुम्ही पेत ना, ते ताक तुम्ही आणलं घरी, आणलं, तिच्या थोडंसं काळा मीठ टाकलं, हा 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 हा, काळं मीठ टाकलं, थोडा पुदिना हराणा टाकला, हा काय झाला, मट्टा. मट्टा कोण पेते, हा मट्टा तुम्ही पेत ना, 15-15 गिलास 15-15 गिलास, 15-15 गिलास. मग ताक तुम्ही पेत ना, पेत ना, तुम्ही ताक पेता दादा. ताकाची उपमा महाराज संसार. अजून लोक चालू आहे, हे माझं ते माझं ते माझं ते माझं ते माझं. शेवटी येते मनुष्याचे गाय आहे, येते मनुष्याचे काय येते मनुष्याचे काय हो. सार सार समजते ना, सारा सार. इकडे रे, हो इकडे 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 तू, इकडे ना, इकडे इकडे. कोणाचा पोरगा आहे तू, निखिल, नितीन नाव, तुला नाव नितीन, बाबाचं नाव, बाबाचं नाव, तुला नाव काय, शुभम, बाबाचं नाव, आडनाव गावंडे, वाघमारे, गावंडे गावंडे, हात पुढे कर. हा, आता तुझ्या हातात खारीक दिली, खारीक, खारीक पाहिली ना, खारीक पाहिली ना, खारीक पाहिली ना, त्या आणली होती का घरी, अरे घरी खारीक पाहिली ना, ते लागेलच ते, हा पाहिली ना, हा. आता या खारीकला सार काय ना, सार काय, त्या खारीकला काय फेकून देत तू, त्या खारीकला खातं काय फेकून काय देत, हा बी, बी खात, बी बी, हा खात काय, वरचं टर्फल, वरचं टर्फल, टर्फल, टर्फल काय करत, खात बी. वा वा, शाबास, टाळ्या वाजवा, वा वा. तू ये इकडे, ये इकडे. पोट्टे कुठे गेले रे या गावातले आज, वा रे वा. मोबाईल आहेस का रे, मोबाईलचं तर इतकं कठीण काम झालं. एक जण मोबाईल पाहतून एसटीतून उतरलं, मोबाईल पाहत पाहत फिरलं, डबल त्याच एसटी चढलं. मॅट झाले लोक मोबाईलनं. हो, आता काही दिवसानं अशी परिस्थिती होईल, हो, बाय डिलिव्हरीज होणार नाही, डिलिव्हरीज होणार नाही, हो. त्या डॉक्टरला मोबाईल दाखवावा लागेल. पोरं, ते लहान लहान पोरं, हो एवढं लहान लहान पोरं तशी जेवत नाही, तो मोबाईल लावून द्यावा लागते. आता महापुरी पोरं एवढंसं काय, त्याला ते लावून दिल्याशिवाय ते जेवतच नाही. वा इकडे, त्याच्या हातात काय दिली तुम्ही, त्याच्या हातात काय दिली ती, खारीक, खारीक पाहिली ना तू, अरे खारीक नाही पाहिली, खारीक सांगा आता, तालगड्या लांड्या घरी, किती कठीण काम आहे. अरे खारीक आहे का रे, पेंट खजूर, पेंट खजूर, खजूर खजूर खजूर, हा हा पाहिला का नाही, हा पाहिला पाहिला. आता एखादा पोरगा नाही, दुसरा कोणी बोला होता, तू आहे ना गडी, हा गडी आहे ना, ये इकडे, ये बा, ये इकडे, ये पाहायला का, पाहायला नाही म्हणत, हा गडी आमचा शायना, वा हा पहिलवान, गाडी वाजा, वा वा वा, हरिपाठ करत असता की नाही, करत असता ना, हात पुढे करा. खारीक दिली ती त्याच्या हातात, खारीक पाहिली ना तुम्ही, पाहिली ना, हा कशी असते खारीक, हा तू वर त्या खारीकीतलं काय खा लागते, काय फेका लागते, हा बी फेका लागते, पुढे टर्फल खावा लागते, बरोबर आहे का नाही. आता त्याच्या हातात खारीक दिली ती, आता तुमच्या हातात बदाम दिली, बदाम 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 बदाम, आता काय करसान, टर्फल, अबे पहिले टर्फल खाल्लं ना बे, आता
बदामचं काय खाशील? बदामचं काय खाशील? बी खाशील. टरफल फेकून द्यावं लागतील. पहिले टरफल खा लागते. बदाम आणि तुझं बी फेकून द्यावं लागते. आता बदाम दिली बदाम. आता टरफल फेकून लागते. अंतरचा गाभा खा लागते. आलं लक्षात आता? झालं ना? आता लक्षात येईल ना? झालं ना आता? चाल जाय. अरे थांब ये इकडे. हा आता इकडे. आता लक्षात आलं ना? त्याची खारीक लक्षात आली ना? त्याला बदाम लक्षात आली ना? हा आता आंबा दिला आंबा. आता सांग काय खाशील? ये रे इकडे ये रे. ये रे शेंडी इकडे रे. बस तू खाली आता. मला वाटतं याचा पोरगा विनोदचा नाही? महाराजचा ना. तर मग आता त्याला काही प्रश्नच नाही. याला 2 प्रश्न विचारले. पहिले तू होता का 2 प्रश्नाच्या वेळेस? खारीक दिली हातात. खारीकचा काय खासान? टर्फ वरचं खासा. आतमधली बी फेकून देसान. तसं टर्फाला प्रमाणे खारीकच्या परमात्म्याचं नाम 7. बियाप्रमाणे संसार असार. आता बदाम बी दिली. बदाम हे बदाम. आता काय फेकशील? टर्फल फेकून द्यायचं. आतमधली बी खायच्या. लक्षात हा. आता आंबा दिला तो हातात. आंबा पाहिला ना? आता काय? आता सांग. हा हा वरचं टर्फल काढायचं नाही. फेकून द्यायचं. काढायचं म्हणजे फेकून द्यायचं. हा बी ते फेकून द्यायचं. मग काय खायचं? मगातलं म्हणजे पहिले टर्फल खारीचं टर्फल सार बी असार. नंतर बदामचं टर्फल असार बी सार. आता टर्फल बी हा असार. मधातला गाभा सार. झाला आता? लक्षात आहे ना? कोणाला पोरगा आहे तू? वा तुला काय पाहा लागतं मंगळ्या. आता पुढे हात कर. हल्ला का बेगमी सारा. आता पेळा आहे. पेळा समज पेळा. आता पेळा आहे. आता या पेळ्याचं टर्फल कुठे टर्फल आहे? बरं याची बीच नाही. टर्फल बी नाही बी नाही. हा कसा आहे? हाय सही. कसा आहे? गोळ का कसा आहे? गोळ आहे. पेळा कसा आहे? पूर्ण गोळ आहे. कसा आहे? पूर्ण. तसं परमात्म्याचं नाम गोळ तुझे रूप आजचा पहिला दिवस आहे. आज मला फक्त पत्रावळी टाकायचं काम आहे. आज नुसतं पत्रावळी टाकून राहिलो मी. उद्यापासून मग एकापेक्षा एक चांगले पदार्थ आहेत. उद्या आमचं सतीश बाबाचं कीर्तन आहे का? हो काय पाहा लागते. एक अहोन बळी रे. पत्रावळी टाकायचं काम आहे माझं. उद्यापेक्षा एक महत्वाचे आहे. कोण पाहिजे? हो आज पहिला दिवस आहे. कार्यक्रमाची सुरुवात चांगली, शेवट चांगली. मग पत्रवाई महत्वाची आहे. इकडे पहा. शक्यतो लोक पहिल्या दिवशी काही मेळ नसते. खरंच मेळ नसते.
आणि चांगले कीर्तनकार पहिल्या दिवशी तारीख देत. चांगले म्हणजे जे जास्त पैसे घेतात ते चांगले. आता आता आम्ही तर असं आहे, आता आम्ही या गावात आठवण येऊ अजून आहे ना बाबा, अजून तेच आहे, अजून काही बदललं नाही. आताचे पोरं आमच्या बरोबरचे, आता त्या दारव्याला मी कीर्तनाला गेलो आणि एक पोट्ट मासमोर बसलो होतो. ते त्यानं उठलं माझं कार्ड दिलं. कार्ड म्हणे महाराज मला कीर्तन तुमच्या भागात घेत जा. आणि त्या कार्डावर लिहिलं होतं कीर्तनकार, भागवतकार, रामायणकार, देवी कारकार, शिवचरित्रकार. म्हटलं का रे सारं कार किती दिवसात झाला तू? म्हणे 12 महिन्यात. म्हटलं 12 महिन्यात एवढं शिकला का तू? म्हणे मग. म्हटलं मग 40 वर्ष मी खेकडे धरले काय? 40 वर्षातल्या का मी फोटो नाही काढला का, कार्ड नाही का, मला मोबाईल का? हा, तुम्हाला जेलव्याचे साधू लोक पाहिजेत. जो जास्त पैसे घेते तो मोठा साधू. ठला विठाल. पहिला दिवस आहे, हात वर करा. करा हात वर सर्वजण. करा हात वर करा. वाजवा ताळी वाजवा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल महिला मंडळी विठ्ठल. हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. हो विठ्ठल माझा बोला बोला. माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ताळी वाजवा. वाजवा ताळी. दुर्गा माता की जय. छत्रपती शिवाजी. चला घ्यायच्या आता चेहरे पा चेहरे. हा असं वाटते फवारा मारला फवारा. आता 1 घंटा मी सहज काढतो. बसता ना तुम्ही? आजी बसता ना? आजी हो बसता ना? चाल दे मग 100 रुपये. मी काय आणले रे बापा लांड्या? मी काय संग आणले का? मग तो गयातली पोती घेतो ना आजी. मग मी त्याला परमात्म्याचं नाम गोड आहे आणि चांगला आहे. अहो एवढंच काय दादा, परमात्म्याचं नाम अमृतापेक्षाही गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन
चौथं पहा ना एकदा चौथं पहा. अरे दादा परमात्म्याचं नाम अमृतापेक्षाही गोड आहे. आता सतीश बाबा तुम्ही म्हणता परमात्म्याचं नाम अमृतापेक्षा गोड आहे. संत महात्मे म्हणतात परमात्म्याच्या नामासमोर अमृतही फिका आहे. जीवे गोळा 3 अक्षरांचा रस, गोळा 3 अक्षरांचा रस, 3 अक्षरांचा रस. अमृत सदयाचा पिके पुढे, अमृत दयाचा पिके पुढे, अमृत दयाचा पिके पुढे. परमात्म्याच्या नावासमोर अमृत पिके आहे म्हणून नाम धरा कंठे. आणि परमात्म्याचं नाम जर तुम्ही कंठामध्ये धारण केलं तर तयाच्या चिंतने निर्शेल संकट. केवढे मोठं जरी संकट आलं नामाच्या चिंतने परती 12 वाटा विघ्ने. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम, ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. अशा प्रकारे मी अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगितला. बरोबर असं काही नाही. आमच्या वाघमारे महाराजचा फोन आला. हॅलो लांड्या मेला का जिता आहेस? म्हटलं बाबा मी जिता जाऊ. दरवर्षी फोन करतात तुम्ही, दरवर्षी फोन येते की महाराज तारीख द्या. नानाशी आता कसं आहे यावर्षी फक्त पहिला दिवस खाली होता. म्हटलं बाबा पहिला दिवस खाली आहे. महाराज म्हणत या इथे आलो. आता कसं आहे आम्हाला कार्यक्रम पुष्कळ आहेत पण जे जुनं गाव आहे मांजरी, कंचनपूर, आता बादलापूर, रुसलापूर ही जुने गाव आहेत बाबा. आम्ही जुनं म्हटल्यानंतर मग असं वाटते माझ्या वडिलाची जिव्हाळ्याचे लोक जुने आहेत आपले हे. आता मी भाऊ बोललो मला विनयाबद्दल बोललो. कोण बोललो ते आपल्यातून बोललो. आपल्या लोक कोण बोलणार नाही. म्हणत एखादा म्हणतो लांड्या तुला काय करावं लागते, तुला काय करावं लागते आमचा येणं काय असं तो कीर्तन करून चाल. पण जोडच्या लोकांसाठी म्हणे माणूस की विना आता मकान पाहिलं तर किती जोरदार आहे. विना त्याच्या मानाने डिम पडला. मकानाच्या मानाने विना खरंच डिम पडला. आता घरात तुमच्या फ्रीज आहे, कूलर आहे, किती पद्धतशीर आहे. विना कोण असा आहे दादा? हे खरं वारकरी संप्रदायाची संपत्ती आहे. खरं आहे. अमृतभाऊ आमच्याकडे आले ते गौरक्षणले आणि अमृतभाऊ इना द्याला एवढा साक दाम्या महाराज शादूला महाराज मला सप्त्याला हात लागो म्हणे, आग लागो. जोडवल्या का तू दाम्या? अमृतभाऊ म्हणत अरे एवढा मोठा कार्यक्रम इना पाहिला हे आपले प्राण आहेत. पकवात विना ताळ माझं मानाचा अधिकार नाही बरं, पण ही आपली संपत्ती आहे. ताळ पकवात विना त्या विनेल तार पद्धतशीर त्याला हे गोष्टी आपल्या जबाबदारी आहेत. तसं काही नाही बरं, तसं काही आणि ते तसंच आहे. एवढं लक्षात ठेवा. बोलण्यातून माझ्या मुखातून वैशत आजी तुला माफी मागतो बा. तुला एक पोरगा असेल तर मला दुसरा मान, तुले 2 असेल तर मला तिसरा मान, तुले 3 पोरं असेल तर मला चौथा मान, आणि तुले पोरगच नसेल तर मला दत्तक घे. हो, ज्या जगदंबे समोर महाराज झालेली सेवा अर्पण करतो. सेवेमधून काही वाईट शब्द माझ्या मार्फत करा. ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभा आहोत त्यांचं 2 मिनिटं भजन. जय गजानन श्री गजानन, जय 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 गजानन, जय गजानन श्री गजानन, जय 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 गजानन, जय गजानन श्री गजानन, जय 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 गजानन, जय गजानन.
तुका म्हणे कोटी पुढीते पुढीत तुका म्हणे कोटी पुढीते पुढीत भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतन निर्जल संकट तयाच्या चिंतन निर्जल संकट भावी गात गीत विठोबाचे भावी गात गीत विठोबाचे तयाच्या चिंतन तयाच्या चिंतन निर्जल संकट तराल दुर्वाट तराल दुर्वाट थोडा भिको कमी करा तराल दुर्भट भव सिंधू तराल तराल दुर्भट भव सिंधू तराल 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 दुर्भट भव भव सिंधू तराल दुर्भट भव सिंधू तयाच्या चिंतन निर्जल संकट तयाच्या चिंतन निर्जल संकट तराल दुर्गत भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू